इकडे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादानंतर भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी खालच्या पातळीवर मात्र आमदारांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या 2 सदस्यांनी पक्षादेश अर्थात व्हीप डावलून विरोधात मतदान केलं त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे या कारवाईमुळे साताऱ्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून जिल्हा परिषदेच्या आगामी नियुक्त्यांमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान काल सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला। शिवसेनेनं निलंबनाच्या मागणीवर आक्रमक पवित्रा घेतला असून पिछेहाट करण्यास स्पष्ट नकार दिलाय। काहीही झालं तरी निलंबनाचा मुद्दा सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। दरम्यान नीलम गोऱ्हेंनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे दिलेले आदेश सभापती राम शिंदेंनी राखून ठेवल्यानं सभागृहात जोरदार गदारोळही पाहायला मिळाला। चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही। तथापि मी असा निर्णय जाहीर करते असं देखील यामध्ये सांगण्यात आलं। त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रोलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रोलिंग लवकरच देतो। ते रोलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रोलिंग राखून ठेवलेलं आहे। मी लवकरात लवकर त्याचं रोलिंग देईन। आज विधानसभेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होणार आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावरून आज सभागृहामध्ये जोरदार खडाजंगी होण्याची चिन्ह दिसतात। अजित पवारांच्या विमान अपघातावरून उठलेलं वादळ, नाशिकमधील अशोक खरात प्रकरण, साताऱ्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था या मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ पार पडणार आहे। या 9 आमदारांचा कार्यकाळ आगामी मे महिन्यात पूर्ण होतोय। मात्र पुढील अधिवेशन होण्यापूर्वीच त्यांची मुदत संपत असल्यानं आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच या सदस्यांना सभागृहात अधिकृत निरोप दिला जाईल। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपतोय। दरम्यान भाजपचे सर्वाधिक 4 आमदार निरोप घेणार आहेत। मात्र उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कोणकोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपतोय आपण पाहूया। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे राजेश राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, भाजपचे संदीप जोशी, भाजपचे दादाराव केचे, भाजपचे संजय केनेकर आणि रणजित सिंग मोहिते। दरम्यान ट्रम्प यांना अटी घालण्याचा कोणताही अधिकार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय। इतर देशांच्या माध्यमातून अमेरिकेशी चर्चा सुरू आहे। मात्र अमेरिकेनं आमच्या 2 अटी मानण्यास नकार दिलाय असं इराणनं म्हटलंय। अमेरिकेनं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी इराणची पहिली मागणी आहे। तसंच अमेरिकेनंच प्रथम आक्रमण केल्याचं कबूल करावं ही दुसरी मागणी इराणनं केली आहे। अमेरिकेनं या दोन्ही अटी मानण्यास नकार दिल्याचं इराणनं म्हटलंय। इराणला पूर्ण नुकसान भरपाई मिळेपर्यंत युद्ध सुरूच राहील असं इराणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी मोहसिन रेजाई यांनी म्हटलंय। इराणवरील सगळे आर्थिक निर्बंध हटवले जात नाहीत, तसंच इराणच्या अंतर्गत बाबीत अमेरिका दखल देणं थांबवत नाही तोवर युद्ध सुरू राहील असंही इराणनं म्हटलंय। आखातातील युद्धासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे। इराणसोबत 2 दिवसांपासून चर्चा सुरू आहे असा दावा ट्रम्प यांनी केलाय। शिवाय पुढील 5 दिवस इराणच्या ऊर्जा केंद्रावरील हल्ले थांबवण्याचे ट्रम्प यांनी आदेश दिले होते। मात्र ट्रम्प यांच्या दाव्यांचा इराणनं इन्कार केलाय। आम्ही अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा केलेली नाही अशी माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी दिलेली आहे। दरम्यान इराणच्या कोणत्याही ऊर्जा केंद्रावरील हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल असंही बगाई यांनी स्पष्ट केलंय। तर इस्रायलनं या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलंय। Price of oil will drop like a rock as soon as a deal is done. I guess it already is today. No, we have a very serious chance of making a deal. That doesn't guarantee anything. I'm not guaranteeing anything. I'm not going to come out here in a week or 2 weeks and have you all say, oh, you said, I didn't say anything. All I'm saying is we are in the throes of a real possibility of making a deal. And I think
If I were a betting man, I'd bet for it. But again, I'm not guaranteeing anything. They want to make a deal very badly. Thank you. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यामध्ये चर्चा झाली. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू केली पाहिजे याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका बसलाय. दोन्ही नेत्यांमध्ये होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्यासंदर्भात एकमत असून लवकरच पुन्हा चर्चा होणार असल्याचं कळत आहे, अशी माहिती डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी दिलेली आहे. तर एकीकडे इराणशी अमेरिका चर्चेची भाषा करत असली तरी इस्रायल ऐकायला तयार नाहीये. इराणवरचे हल्ले सुरूच राहतील असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलंय. इस्रायलचा आणि इराणचा युद्ध आराखडा वेगळा आहे असं नेतन्याहू यांनी म्हटलंय. तसंच हिजबुल्ला विरोधातली कारवाईही सुरू राहील असं त्यांनी म्हटलंय. इराणचा अणू कार्यक्रम संपुष्टात आणणं हे इस्रायलचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. इस्रायलकडून इराणमध्ये टार्गेट किलिंग सुरूच आहे. इराणच्या विद्यापीठातील एव्हिएशन तज्ज्ञ डॉक्टर सईद शमघाद्री यांची इस्रायलनं हत्या केली आहे. युवा शास्त्रज्ञाच्या हत्येमुळे इराणमध्ये हळहळ व्यक्त होतीये. डॉक्टर सईद हे इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. त्यांची त्यांच्या 2 मुलांसह इस्रायलनं हत्या केली आहे. त्यांच्या 2 मुलांची नावं मोहम्मद आणि रेहान अशी आहेत. इस्रायलनं त्यांच्या घरावर हल्ला करत त्यांना मारलंय असं इराणनं म्हटलंय. इस्रायलनं याआधीही इराणी अभियंते शास्त्रज्ञ यांच्या हत्येचं सत्र सुरू ठेवलं होतं. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी आखाती देशातील युद्धासंदर्भात आपत्कालीन बैठक बोलावली आहे. युद्धामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. इराणमध्ये सरकार समर्थकांनी मुख्य चौकामध्ये गर्दी केली होती. लष्कर आणि इस्लामी गणराज्याला समर्थन देण्यात आलेलं आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिका इस्रायलचे हवाई हल्ले सुरू आहेत. राजधानी तेहरानच्या अनेक भागांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायली सैन्यानं बेरूतमध्ये हिजबुल्लाच्या ठिकाणांवरती हल्ला केलाय. काल रात्री बेरूतच्या दक्षिण भागामध्ये हवाई हल्ले झाले तर नागरिकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा आधीच देण्यात आला होता. अमेरिकन आणि इस्रायली तळावर इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केलाय. कुवैतमधील अली अल सालेम, सौदी अरेबियामधील अल खर्ज आणि संयुक्त अरब अमिरातीतील अल धापरामध्ये इराणकडून ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.